युद्धजन्य परिस्थितीमुळे रत्नागिरीतील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर मोठा फटका बसलाय. आजपासून गॅस एजन्सीमार्फत जवळपास 95% व्यावसायिक सिलेंडर वितरण थांबवण्यात आले. रत्नागिरीतील गॅस कंपन्यांकडून फक्त रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ठिकाणांनाच सिलेंडर उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील हॉटेल, छोटे रेस्टॉरंट, मेस आणि कॅटरिंग व्यवसायांवर मोठा परिणाम झालाय. हॉटेल व्यावसायिक मंदार शेवडे म्हणतात, रत्नागिरीत व्यवसाय चालवण्यासाठी गॅस मिळत नाही. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झालाय. सिस्टीम शेवडे म्हणतात, सध्या फक्त काही ठिकाणी गॅस उपलब्ध आहे. बाकी रत्नागिरीतील व्यवसाय बंद पडण्याची परिस्थिती आहे. रत्नागिरीतील व्यावसायिकांचा आग्रह आहे की तातडीने व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत केला जावा. फटका बसतोय पूर्णपणे या युद्धाचा. विशेष करून आपण व्यावसायिक आहात, हॉटेल व्यावसायिकांना गॅस तुटवड्यामुळे मोठा या ठिकाणी संकटांना सामोरं जावं लागतं. काय सांगा? खूप कठीण परिस्थिती आहे. आता शेवटचा सिलेंडर लावलेला आहे आम्ही. आता पुढे ह्याच्याबरोबर 3-4 दिवस जातील. तो झाल्यानंतर सिलेंडर जर का मिळाला नाही तर खूप कठीण परिस्थिती आहे. बंद ठेवण्याशिवाय पर्याय नाही आहे. ऐन सीझनच्या वेळेला आता असं होतंय, सगळ्याच गोष्टी त्या गॅसवर डिपेंड आहेत. कारण हॉटेल म्हटल्यावर सगळ्याच गोष्टी आम्हाला गॅसशिवाय काय पर्याय नसतो. हा संपला सिलेंडर की हॉटेल बंद करावं लागणार आहे काही दिवस तरी. माझं नाव मंदार शेवडे.